नमस्कार, मी शनाया. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अध्यात्म, संस्कार आणि वारकरी परंपरेचे धडे देणारा संस्थेच्या नावावर काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आलाय. अध्यात्माचा बुरखा पांघरून एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधम कीर्तनकाराचा खरा चेहरा समोर आलाय. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे असलेल्या श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ महाराज याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर 5 वर्षापासून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे भक्ती, साधेपणा आणि संस्कार यांची परंपरा मानला जातो. मात्र त्याच परंपरेच्या नावाखाली अशा प्रकारची घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी इयत्ता 8वीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता आणि आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीत राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते. याचाच गैरफायदा घेऊन आरोपीने पीडितेवर वाईट नजर ठेवली होती आणि मुलगी घरी एकटी असताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीर संबंध प्रस्थापित केले होते. पीडितेने या कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली होती. या घटनेचा थरार 10 मार्च 2026 रोजी शिगेला पोहोचला, जेव्हा आरोपीने पीडितेला फोन करून स्वतःच्या घरी बोलावलं आणि तिने येण्यास नकार दिला असता कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता तिथे गेली असता आरोपीने तिला कम्प्युटर रूम मध्ये नेऊन बांबूने बेदम मारहाण केली आणि गॅसवर गरम केलेली लोखंडी पक्कड लावून तिला अमानुष चटके देखील दिले. या अमानुष मारहाणीनंतर तिने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला असून या छळामुळे पीडितेला चालणं देखील कठीण झालं होतं. गंभीर अवस्थेत असलेल्या पीडितेने 14 मार्च रोजी भावाकडे सर्व आपबीती कथन केल्यानंतर या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत आरोपी यशवंत थोरात याला 15 मार्च रोजी पहाटे राहत्या घरातनं अटक केली असून न्यायालयाने त्याला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर परिसरात संतापाची लाट उसळली असून भोंदू महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील ग्रामस्थांकडून केली जाते. या घटनेनंतर वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांनी देखील संताप व्यक्त केला आहे. वारकरी परंपरा ही संतांची परंपरा आहे आणि अशा प्रकारच्या कृत्यामुळे संपूर्ण समाज बदनाम होतो, अशी प्रतिक्रिया काही वारकरी भक्तांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांनी देखील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धर्म, अध्यात्म आणि संस्कार यांच्या नावाखाली जर कोणी अशा प्रकारचं कृत्य करत असेल तर त्याला कोणतीही सूट देऊ नये, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. या प्रकरणामुळे पालकांमध्ये देखील सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मुलांना शिक्षण किंवा संस्कारासाठी पाठवताना अधिक काळजी घ्यावी लागेल, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणात आणखीन काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. जर कोणी अजून पीडित असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी, असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलंय. तर प्रेक्षक हो, पारनेर तालुक्यात घडलेली ही घटना अत्यंत गंभीर आहे. अध्यात्म शिकवणाऱ्या ठिकाणीच असा प्रकार घडणं हे समाजासाठी धोक्याची घंटा आहे. तुम्हाला काय वाटतं? आरोपीला कठोर शिक्षा होईल का? की तपासात अजून काय समोर येणार? आणि अशा घटना थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.